आपण पाहतोय की या अपघाताच्या ठिकाणी आता फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे। तर फॉरेन्सिक टीम कडनं आता इथे तपासही सुरू झालाय। आणि माझ्या पाठीमागे जर बघितलं तर हा समृद्धी महामार्ग आहे। हा संभाजीनगरहून इकडे मुंबईच्या दिशेने जाणारा हा सगळा रस्ता आपल्याला दिसू शकतो आणि या रस्त्याच्याच अगदी चौथ्या लेनला जिथे इमर्जन्सी लेन असते, जिथे वाहनांना काही तांत्रिक बिघाड झाला तर ती वाहनं उभी केली जातात, त्या लेनवरती खरं तर हा अपघात झालेला आहे। आणि या दृश्यांमध्ये जर बघितलं ही कार अक्षरशः चक्काचूर झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते। तर या बाजूला तो कंटेनर आपण बघू शकतो की ज्या कंटेनरला पाठीमागून जाऊन ही कार धडकलेली आहे। आणि आता या ठिकाणी हा सगळा जो क्राईम सीन आहे किंवा जो अपघात स्थळ आहे, आपण या ठिकाणी आहोत आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांचं मोठं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे। एकीकडे पोलीस सगळा पंचनामा करतायत, तपास करतायत, तर फॉरेन्स एक्सपर्ट देखील आता या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे आणि त्यांच्याकडून या अपघात स्थळावरती अनेक पुरावे गोळा करण्याचं काम सध्या सुरू आहे। कारण हा अपघात जो आहे अत्यंत भीषण असा अपघात म्हणावा लागेल। आणि हा अपघात नेमका कशामुळे झाला असावा, गाडीचा त्यावेळी स्पीड किती होता, ही गाडी कंटेनरला कशी धडकली, या सगळ्या गोष्टींचे पुरावे गोळा करण्याचं काम आता फॉरेन्सिक टीम कडून सध्या सुरू आहे। शेळके यांच्या वाहनाची देखील कसून तपासणी जी आहे ती पोलिसांनी देखील केलेली आहे। यासोबतच फॉरेन्सिक टीम कडून त्यांच्या वाहनातून आणखी काही धागेदोरे